Now in this question we need to find the equation of tangent to the curve. आता हे कर्वचं इक्वेशन दिलं आणि थीटा आपल्याला फाइंड आउट थीटा दिलेला आहे. तर अगोदर आपण थीटाच्या व्हॅल्यूमध्ये पुट करून तो एक पॉइंट काढूया ज्याच्यामधून टँजंट पास होत आहे. सो x इज इक्वल टू आपण थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 जर पुट केली तर a ॲज इट इज cos पाय बाय 4 आपला 1/√2 असतो आणि त्याचा क्यूब जर केला तर a/√2 इंटू √2 इंटू √2 आपला फायनल आन्सर भेटेल a/√2 इंटू √2 भेटेल आपला a/2√2 आपला हा x1 आला. सिमिलरली साइनची पण पाय बाय 4 ला आपला आन्सर 1/√2 भेटतं. सो वी गेट y1 इज इक्वल टू सेम व्हॅल्यू a/2√2. आता आपण काय करूया स्लोप काढूया त्या टँजंटचा. तर स्लोप ऑफ टँजंट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व आपल्याला हे माहिती आहे. सो dy/dx आपण dy/d आपण dx/d ने फाइंड आउट करू शकतो. आता आपण काय करूया डेरिव्हेटिव्ह ऑफ कर्व फाइंड आउट करूया. सो dy/dx इज इक्वल टू आता हे जे y चे इक्वेशन आहे त्याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार. सो वी गेट a इंटू 3 sin स्क्वेअर थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा इज cos थीटा अपॉन x ला पण डिफरन्शिएट जर केलं तर a इंटू 3 cos स्क्वेअर थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos स्क्वेअर थीटा इज मायनस sin थीटा. And so we get a get cancel 3 get cancel sin get cancel cos get cancel आणि sin आपण cos विथ मायनस आपल्याला मायनस tan थीटा भेटला. याच्यामध्ये जर आपण थीटाची व्हॅल्यू पाय बाय पुट केली तर आपल्याला स्लोप ऑफ टँजंट काय भेटेल -1 भेटेल. आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग द फॉर्म्युला y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. आता y1 आणि x1 आपल्याकडे आहे आपण पुट करूया. सो वी गेट y - y1 ची व्हॅल्यू a/2√2 इज इक्वल टू m आपला -1 आहे. मायनसने आपण जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर -1 इंटू x -x मायनस प्लस आणि x1 ची व्हॅल्यू आपली a/2√2 आली आहे. तर आपण काय करूया -x इकडे आणूया तो प्लस होईल. सो वी गेट x प्लस y इज इक्वल टू -a/2√2 तिकडे गेला तर प्लस झाला a/2√2 प्लस a/2√2 आपला 2 टाइम्स a/2√2 होईल. 2 गेट कॅन्सल. फायनल आन्सर x प्लस y इज इक्वल टू a/√2. से ऑप्शन इज करेक्ट.